the reminiscences will be short. I came to India to meet Sri Aurobindo. I remained in India to live with Sri Aurobindo. When he left his body, I continued to live here in order to do his work, which is by serving the truth and enlightening mankind to hasten the rule of the divine's love upon earth. नमस्कार. श्री अरविंदांच्या भागवत मुहूर्त या एका छोट्याशा पुस्तिकेतला भागवत मुहूर्त याच शीर्षकाचा जो लेख आहे त्या लेखावर आपण संवाद साधायचा प्रयत्न करतोय. नेमका भागवत मुहूर्त काय आहे, श्री अरविंदांना त्यामध्ये काय अभिप्रेत आहे, तो मुहूर्त कसा प्राप्त करायचा आणि तो मुहूर्त असताना आपण आपल्यामध्ये काय परिवर्तन करून घ्यायचं, कसा स्वतःला बदल करून घ्यायचा, ह्याचा एक सुंदरसा संवाद याच्यामध्ये या छोट्याशा 7-8 पानी लेखामध्ये आलेला आहे. त्याचे आपण 3 विभाग करून आपल्याला प्रयत्न करून समजून घेण्याचा त्याचा तो विचार आपण एका छोट्याशा माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करतो. या पुस्तकाच्या संदर्भामध्ये सुरुवातीला असं म्हटलंय त्यांनी की प्रस्तुत पुस्तक भागवत मुहूर्त श्री अरविंद के अंग्रेजी पुस्तक द आवर ऑफ गॉड का अनुवाद है. इसमें बड़ी ही कवित्वपूर्ण भाषा में कई महत्वपूर्ण आध्यात्मिक विषयों का विवेचन श्री अरविंद ने किया है. साधना और ज्ञान प्राप्ति दोनों दृष्टियों से यह पुस्तिका बड़ी उपयोगी है और हिंदी में अब 3य बार पुस्तकाकार प्रकाशित हो रही है. विदेशी भाषा की एक छंदोबद्ध कृति को अपनी भाषा में उतनी ही स्पष्टता और सुंदरता के साथ उतार लाना आसान काम नहीं है. अगदी खरं. ज्या इंग्रजी भाषेतून त्यांनी लिहिलेल्या श्री अरविंदांनी, त्यातही त्यांची जी भाषा आहे ती व्हिक्टोरियन लँग्वेज आहे, खूप जुनी भाषा इंग्रजी भाषा आहे त्या काळातली, त्यामुळे ती अत्यंत समृद्ध आहे. खूप अवघड शब्द, सुंदर शब्द, चमत्कृती पूर्ण शब्द त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचंच हे हिंदी भाषांतर आपण बघतोय. या हिंदी भाषांतरामध्ये ज्या सुरुवातीलाच आपण बघितलं की 4 विभाग आहेत. त्याच्यापैकी पहिला विभाग जो आहे भागवत मुहूर्त, त्याच्यावर आपण त्याच्या 3 उपविभागांची एकेका दिवशी चर्चा करतोय, थोडंसं त्याच्यावर विचार करतो आहे. थोडासा मला जे काय समजलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवून ते खरंच समजलेलं कितपत योग्य आहे जाणून घेण्याचा प्रयास करते आहे, बाकी दुसरं काही नाही. त्याच्यापैकी पहिले 2 भाग आपण बघितले. भागवत मुहूर्त. भागवत मुहूर्त हा नेमका काय आहे, कशाला म्हणायचं, हे त्याच्यात विवेचन केलेलं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पथका विधान, नियोजन, मार्गाचं, भागवत मुहूर्तापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गाचं नियोजन करायचं. कशाला करायचं ते आपण काल बघितलं की आपल्याला दिव्य अतिमानव व्हायचं आहे. आता हे खूप जरा वेगळं वाटतं. दिव्य अतिमानव व्हायचं म्हणजे काय? मनुष्य आपण आहोत, त्याच्यातनं आपल्याला दिव्यतेकडे वाटचाल करायची. मनुष्याची वाटचाल ही नेहमी दिव्यतेकडे राहील. या पृथ्वीवर आलेला प्रत्येक जीव हा उन्नत होण्यासाठी धडपड करत असतो आणि मनुष्याला याची साधनं मिळाली. तो विचार करू शकतो, तो आपले विचार भाषेतून व्यक्त करू शकतो
आणि आपल्या मनात आलेले सगळे विचार बुद्धीच्या कसोटीवर चावून सुलाखून बघू शकतो, चिंतन करू शकतो, मनन करू शकतो, विचार मंथन करू शकतो. या सगळ्या ज्या क्षमता त्याला प्राप्त झाल्या त्यामुळे तो पुढे जाऊ शकतो. आणि म्हणूनच श्री अरविंदांना हा पूर्ण विश्वास आहे की मनुष्य दिव्य मानव होऊ शकतो. आता त्यांच्या मुळात दिव्य मानव ही एक संकल्पना काय आहे हे आपण समजून घेऊ. जो मार्ग दिव्य मानवाच्या दिशेने आपल्याला नेणार आहे तो मार्ग काल आपण बघितला. कठीण होता, अवघड होता, चढण होती आणि त्याच्यासाठी खूप प्रयास करावे लागले. तर नेमकं काय होणार आहे, कशा प्रकाराने हे दिव्यत्व प्राप्त करू शकणार आहे आणि त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, अतिमानव होणं म्हणजे काय. छान छोट्या छोट्या अशा विभागांनी, ज्याला सेगमेंट्स म्हणतो आपण, छोटे छोटे विभाग घेऊन त्याच्यामध्ये हे समजावून सांगितलं गेलेलं आहे. 2 ओळीचा एक छोटासा विभाग असतो, पण त्याच्यावर आपण 2 दिवस चिंतन केलं तरी कमी पडेल, इतकं ते सुरेख त्यांचं विवेचन आहे. अतिमानस होणं म्हणजे काय. 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे, अतिमानव होणं म्हणजे अतिमानस शक्ती प्राप्त करणं. ती अतिमानस शक्ती काय आहे आपण नंतर बघूया. दुसरं आहे वास्तविक पुरुष होणं. आणि इतकं सुंदर त्यात म्हटलेलं आहे की स्वतः होणं, आपण स्वतः होणं, मी पासून स्वतःपर्यंतचा प्रवास आहे हा. म्हणून तो मार्ग आहे. स्वतःला परिवर्तनासाठी तयार करणं, याच्यासाठी तो मार्ग आहे. मी आणि स्वतः, मी आणि स्व, हा जो प्रवास आहे, माझ्यापासून स्वपर्यंत मला जायचं आहे. आणि मग स्व म्हणजे नेमकं काय, स्व होणं म्हणजे काय, माझ्यापासून स्वतः होणं म्हणजे काय. काल आपण एका वाक्यात बघितलं होतं, मन, प्राण आणि शरीर यांचं स्वामी होणं. त्याच वेळेला आपण रामदास स्वामींच्या बाबत विचार केला होता की स्वतःचा जो स्वामी होतो तो समर्थ असतो. समर्थ व्हायसाठी आधी स्वतःचं स्वामित्व प्राप्त करावं लागतं. हे उदाहरण आपण काल बघितलं. मग आता ह्या अतिमानव होण्याचा खरा उद्देश काय आहे. हिंदीमध्ये छान वाक्य त्यांनी म्हटलंय, तुम्हारा उद्देश है तुम स्वयं बन जाओ. तुम स्वयं बन जाना, स्वयं तुम बन जाना. स्वतः बनायचं म्हणजे नेमकं काय. स्वतः बनायचं म्हणजे नेमकं काय, तर स्वतःचं अतिक्रम करणं, असं त्यांनी म्हटलंय. अतिक्रम करणं, वर जाणं, पुढे जाणं. अतिक्रमण आपल्याला माहित आहे की आपल्या मर्यादा उल्लंघून दुसऱ्याच्या हद्दीत शिरणं, ते हे अतिक्रमण नाही आहे. एक प्रकारे हे अतिक्रमणच आहे, आपल्या स्वतःच्या सीमा ओलांडून परमेश्वराच्या सीमेत आपल्याला जायचं. म्हणून स्वतःचं अतिक्रम करायचं, सीमा उल्लंघून जायच्या. आणि आत्मातिक्रम हा शब्द वापरलाय की आत्म्यावर आपण आपला अधिकार मिळवायचा. म्हणजे आपण आणि आपला आत्मा या 2 वेगळ्या गोष्टी स्पष्टपणे वेगळ्या आहेत. त्या आपल्या स्वतःच्या, माझ्या सीमा ओलांडून मी माझ्या आत्म्याच्या कक्षेत प्रवेश करणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. पल्याड जाणं, उल्लंघून जाणं, दिव्य अतिमानव होणं म्हणजे परमेश्वराचा पूर्ण निर्दोष याचा आधार होणं. पूर्ण व्हायचं आहे, निर्दोषही व्हायचं आहे. 2 गोष्टी आहेत. नुसतं पूर्णत्व नाही आहे, त्याच्यामध्ये निर्दोषत्व आहे. पूर्ण व्हायचं आहे, निर्दोष व्हायचं आहे. पूर्ण निर्दोष होऊन परमेश्वराचाच आधार व्हायचा. कारण की त्यानेच हे निर्माण केलं, त्यानंच आपल्याला स्वतःला तयार केलेलं आहे. त्याचीच निर्मिती आहोत, त्याच्यातूनच आपण निर्माण झालेलो आहे, तर त्याचा तो आधार. म्हणून त्यांनी आपल्यामध्ये 2 पुरुष कल्पिले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 पुरुष कल्पिले. पुरुष हा आत्म्याचा भाग आहे. पुरुष हा स्त्रीलिंगी पुल्लिंगी असा शब्द नाही, पुरुष कल्पिलेले आहेत 2. आणि ते 2 पुरुष आहेत. त्याच्यापैकी पहिला पुरुष आहे ज्याला आपण स्वतः ओळखतो, त्याला त्यांनी मनोमन पुरुष म्हटलंय. प्राण आणि जडत्वाच्या दास्यात बद्ध असलेला तो मनोमय जीव म्हणजे पुरुष. प्राण म्हणजे जोवर प्राण आहेत तोवर आपण आहोत. आणि जडत्व
म्हणजे शरीर, शरीरात प्राण आहेत तोपर्यंत आपण आहोत हे आपण जाणतो आहे. आणि हा जो आपला जाणणारा जो जीव आहे, हा मनोमय जीव आहे, हा एक पुरुष आहे आपल्या, हा मनोमय जीव आहे. याला त्यांनी मनोमय जीव म्हटलंय. आणि त्या मनोमय जीवाला आपण ओळखतो, त्याला आपण जाणतो, त्याला ओळखतो, कारण तो आपण आहोत. आपल्यातल्याच आपल्या एका अशा पुरुषाला ज्याला आपण ओळखतो तो आपण आहोत. तर त्याला, त्या पुरुषाचं नाव त्यांनी प्रतीयमान पुरुष म्हटलं. प्रतीयमान, प्रतीत होणारा, प्रतीत होणारा, दिसणारा, प्रगट होणारा, समजू शकणारा. आपण दिसतोय, आपलं शरीर आपल्याला दिसतंय, आपलं मन आपण समजू शकतोय, आपली बुद्धी आपल्या लक्षात येते. आजकाल बुद्ध्यांक काढून ती बुद्धी किती आहे हे सुद्धा आपण पाहू शकतो. त्याला कितीतरी काळ लोटला की या सगळ्या क्षमता मानवाने प्राप्त केलेल्या आहेत. ते बघू शकतोय आपण, मोजू शकतोय, नापू शकतोय. दोनच गोष्टी आपण नापू शकतो आपल्यातल्या, आणि ते म्हणजे आपली एक बुद्धी आणि आपलं रूप. बाह्य अंग जे आहे, बाह्य रूप जे आहे ते आपण नापू शकतो. आपलं वजन किती, उंची किती, रंग काय, कसं काय हे आपण बघू शकतो. आणि बुद्धी ही बुद्ध्यांकाच्या साहाय्याने आपण मोजू शकतो. मापनायोग्य जी आहे ती आपली बुद्धी आहे, ती मोजू शकतोय, मापू शकतोय. तर हा जो पुरुष आहे, जो मनोमय पुरुष आहे, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ती त्यांनी सांगितली आहेत. पहिलं वैशिष्ट्य हे आहे की हा मनाचा दास आहे. आता हे सांगायलाच नको, मनाचा दास किती आहे. इंद्रिय वर्तता स्वैर, त्यामागे मन जाणारच. आपण मनाचे दास आहोत. मनाचे दास आहोत म्हणून रामदास स्वामींनी मनाला उपदेश केला एवढा ढिगभर, की स्वतःला उपदेश करा, त्या दासत्वातनं स्वतःची सुटका करून घ्या. त्यामुळे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे या प्रतीयमान पुरुषाचं किंवा मनोमय पुरुषाचं, मनोमय जीवाचं, की तो प्राण आणि जडत्वाच्या दास्यात बद्ध आहे, तो मनाचा दास आहे. दुसरी गोष्ट तो असत्य आहे, कारण भासमान आहे, नष्ट होणार आहे. आज आपण इथे आहोत, या क्षणी आहे, दुसऱ्या क्षणी श्वास संपला की तो नष्ट होणार आहे. हा जो पुरुष आहे हा नष्ट होणार आहे, कारण की तो असत्य आहे. पाणी केरा बुडबुड बुदबुदा जसं हमारी जाती, पाण्याच्या बुडबुड्यासारखे आम्ही आहोत. किंवा यहुतन काचा कुंभ है, लिया फिरता साथी, ढपका लागी फुटी गयो, कछून आया हाती. हे जे असत्य आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे की तो ससीम आहे, अनेक सीमांमध्ये बांधलेला आहे. आपण ज्याला जाणतो तो आपल्यातला पुरुष ससीम आहे आणि परमेश्वर असीम. सीमांमध्ये बांधलेला म्हणजे ससीम. आपल्याला माहित आहे परमेश्वर असीम आहे, त्याला सीमा नाही, मर्यादा नाही, कारण तोच सर्व काही आहे. पण आपण मात्र अनेक सीमांमध्ये बांधलं गेलेलं आहे. पहिली सीमा आपल्या आयुष्याची सीमा आहे, आपल्या जीवनाची सीमा आहे. किती वेळ, किती दिवस, किती काळ, किती वर्ष आपलं आयुष्य आपल्याला माहिती नाही आहे. कारण हे शरीर आहे, हे कोणत्याही क्षणी नष्ट होणार आहे. आज आता मी बोलते इथे, दुसऱ्या क्षणी असणार नाही, काहीच सांगता नाही. पाणी केरा बुदबुदा जसं हमारी जाती, पाण्याच्या एखाद्या बुडबुड्याचं जसं क्षणभंगूर आयुष्य असतं, जीवन असतं, तशासारखे तर आपण आहे. यहुतना काचा कुंभ है, लिया फिरे था साथी, ढपका लागी फुटी गयो, कछू न आया हाती. हे शरीर काय आहे? काचेचा कुंभ आहे, काचेचा घडा आहे, जो आपण घेऊन चालतोय. बरोबर, घट आहे ना, आपलं शरीर म्हणजे घट आहे आणि ते काचेच आहे. कोणत्या क्षणी कोणाचा तरी धक्का लागला, गर्दीत गिरतोय पुन्हा आपण हा काचेचा घडा घेऊन. कोणत्या क्षणी कोणाचा तरी धक्का लागला आणि ते पटकन फुटून जाईल याची काही शाश्वत नाही. असं हे सगळं आहे. ही तर नुसती आयुष्याची शिवाय अनेक सीमा आहेत. आपल्या स्वभावाच्या सीमा आहेत, आपल्या क्षमतेच्या सीमा आहेत, आपल्या बुद्धीच्या, आपल्या कल्पनेच्या, असंख्य गोष्टीच्या सीमा आहेत. आपल्या वर्णाच्या आहेत सीमा, आपल्या दृश्य रूपाच्या सीमा आहेत. अशा अनेक सीमांमध्ये आपण बांधलं गेलेलं आहे. हे सीमोल्लंघन करायचं आहे. या सीमा ओलांडून या सीमेच्या पलीकडे जायचं आहे. आपण या सीमांचा विचार करायचा, सीमा ओलांडून जायचं. पुढचं त्याचं वैशिष्ट्य आहे त्या प्रतीयमान पुरुषाचं, म्हणजे तो बाह्य रूपाचा दास.
कारण तो बाह्य रूपात राहतोय ना, आपण बाह्य रूपामध्ये राहतोय. बाह्य रूपाचा तो दास आहे, बाह्य रूपावर भुललेला आहे, बाह्य रूप आवडणार आहे, बाह्य रूपावर मोहित झालेला आहे. काय भुललासी वरलिया रंगा असं झालेलं आहे. कारण की सगळं जे बाह्य दिसतंय, जी सृष्टी दिसते आहे आणि ती जी सृष्टी तो बघतो आहे त्याच्यावर तो विश्वास ठेवतो, म्हणून तो बाह्य रूपाचा दास आहे. ही याची 4 वैशिष्ट्ये आहेत आणि ही जी 4 वैशिष्ट्ये आहेत, या 4 वैशिष्ट्यांच्या पलीकडे आपल्याला जायचं. या सगळ्या वैशिष्ट्यांच्या पलीकडे जायचं आहे. तर कुठं जायचं आहे? तर आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक, दिव्य, अतिमानव आणि वास्तविक पुरुष व्हायचं आहे. वास्तविक आपण कोण आहोत, यथार्थ रूपामध्ये आपण कोण आहोत हे आपल्याला बघायचं. म्हणजे काय की हे जे दृश्य रूप आपलं आहे ते दृश्य रूप आपलं आहे. या दृश्य रूपाच्या व्यतिरिक्त आपल्याला कधी कधी जाणवणारं आपलं एक वास्तविक रूप, जे रूप या दृश्य रूपाच्या पडद्याच्या आड लपलेलं आहे, आवरणामध्ये लपलेलं आहे, झाकलं गेलं आहे, आच्छादित झालेलं आहे. आणि हा जो पडदा आहे हा इतका जाड आहे की त्याचं अस्तित्व फारच क्वचित आपल्याला जाणवतं. पडदा जिरजिरत असेल, पातळ असेल तर त्याच्या मागे कोणतरी उभं आहे आपल्याला जाणवतं. पण ज्या वेळेला तो खूपच जास्ती जाड पडदा असेल, ते पटल अत्यंत ज्याला आपण म्हणू की त्याची जाडी खूप जास्ती आहे, खूप एखाद्या भिंतीसारखं आहे, तर त्यावेळेला त्याच्यामुळे कोणी आहे असा आभास सुद्धा आपल्याला होणार नाही, जाणवणार सुद्धा नाही. आणि म्हणून त्याच्या मागनं डोकवणारा एखाद्या वेळेस हा पुरुष जर डोकावला तरी अरे आपणच होतो का ते, असा संभ्रम आपल्याला पडतो. एखाद्या वेळेस आपण एखादा निर्णय घेऊन घेतो पटकन आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण असं कसं निर्णय घेतला आहे, आपणच होतो. एखाद्या वेळेस आपण पटकन बोलून जातो, मग अरे आपण बोललो आहे, ते खरे आपण असतो जे आपल्यालाच माहिती नसतो. हा जो प्रतीयमान पुरुष आहे, या प्रतीयमान पुरुषाकडून वास्तव पुरुषाकडे जाणं म्हणजे मी पासून स्वपर्यंत पोहोचणं. आणि हे जे मी पासून स्वपर्यंत पोहोचणं आहे, हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला दिव्यतेकडे घेऊन जाणार आहे. दिव्यतेकडे जाणारा प्रवास आहे. आणि हा जो पुरुष आहे, वास्तविक पुरुष आहे, तो मनोमय पुरुषाच्या वर आहे. वर म्हणजे उच्च स्तरावर आहे, उच्चतर स्तरावर आहे, उच्चतम स्तरावर आहे. आणि म्हणून श्री अरविंदांनी मनाच्या सगळ्या इतक्या पातळ्या कल्पिलेल्या आहेत की ज्या पातळ्यांपर्यंत वरनं जाऊन जाऊन आपण अतिमानसापर्यंत जाऊ शकतो. मग आता ह्या पुरुषापर्यंत पोहोचायला ज्या पायऱ्या आहेत त्या मात्र 4 आहेत. आणि या 4 पायऱ्यांनी मनोमय पुरुषाच्या वर पोहोचायचं आहे. तर पहिला आपल्याला दृढ निश्चय करायचा आहे की मला याच्या पल्ल्यात जाऊन माझं वास्तविक रूप काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. मला समजून घ्यायचं आहे स्वतःला की मी स्वतः काय आहे. कारण मी स्वतः काय आहे म्हटल्यानंतर मला स्वतःची जी अनेक उत्तरं मिळतात, स्त्री आहे, पुरुष आहे, अमक आहे, तमक आहे, व्यवसाय म्हणून माझा हा आहे किंवा अमुक आहे, ह्या अमक्या ठिकाणचा रहिवासी आहे, ह्या कितीतरी आयाम आहेत आपल्या मी असण्याला. म्हणजे माझं शरीर हे मी नाही असं म्हटलं तरी माझ्या शरीराशी जुळलेल्या कितीतरी गोष्टी अशा आहेत की मी कोण याचं उत्तर देताना मला असंख्य आयामांनी उत्तर देता येतं. मी भारतीय आहे पासून सुरुवात होते, मी मनुष्य आहे त्याच्याही मागे जाऊन मी मनुष्य आहे पासून सुरुवात होते, मग मी भारतीय आहे, मग मी महाराष्ट्रातला आहे, मग मी अमुक आहे, मग मी चार्टर्ड अकाउंटंट आहे की मी डॉक्टर आहे की मी इंजिनियर आहे, काय आहे हे सगळं येतं. मग मी आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, आजोबा आहे, आजी आहे, जे काय आहे ती नाती येतात, त्या आपल्या भूमिका आहेत. तो दुसरा आधी होता तो सगळा आपला व्यवसाय आहे. बाकी सगळं जी आपली ती ओळख आहे आपली, त्या सगळ्या उपाधी आहेत सगळ्या आपल्या. परंतु ह्या सगळ्या शिवाय वाचतो मी आणि वेगळंच आहे कोणीतरी. तो कसा आहे? त्या 4 टप्पे आहेत त्याचे. पहिला तो मनोमय पुरुषाच्या वर आहे हे लक्षात ठेवायचं. या प्रतीयमान पुरुषाच्या वर आहे. दिसणाऱ्या मीच्या कितीतरी वरच्या उच्चतम पातळीवर तो स्थित आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचंय. दुसरी गोष्ट त्याचं वैशिष्ट्य, जसं आपण ह्याची वैशिष्ट्य बघितली प्रतीयमान पुरुषाची, तशी वास्तव पुरुषाची वैशिष्ट्य बघूया. वास्तव पुरुषाचं दुसरं वैशिष्ट्य आहे की तो स्वतंत्र आहे, तो दास नाही, कोणाचाच दास नाही आहे, तो स्वतंत्र आहे.
पुढचं वैशिष्ट्य त्याचं असं आहे की तो एकरूप आहे, तो विभक्त नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे की तो अमर आहे, त्याच्याजवळ मृत्यू नाही. वर असणं, स्वतंत्र असणं, एकरूप असणं आणि अमर असणं ही 4 वैशिष्ट्ये आहेत त्याची. परंतु आपण ते नाही घेत. आपण परमेश्वराशी एकरूप आहे असं म्हणतो, मी परमेश्वराचंच रूप आहे असं म्हणतो, पण प्रत्येक वेळा विनवणी करताना की हे परमेश्वरा मी तुझा दास आहे, हे ईश्वरा मी तुला शरण आलेलो आहे, हे ईश्वरा मी अमुक अमुक आहे. म्हणजे तो वेगळा आणि मी वेगळा, म्हणजे मी स्वतंत्र नाही, मी तुझा दास आहे. पुढे आपण म्हणतो आहे की मी आलो आहे तुझ्या पायाशी, मी तुझं हे करतोय, मी तुझी विनवणी करतोय, मी तुझी प्रार्थना करतोय, मी तुला आवाहन करतोय. म्हणजे तू आणि मी वेगळं झालो ना, विभक्त झालो ना, एकरूप नाही ना झालो आपण. हे एकरूप आहे आपल्यातला जो यथार्थ पुरुष आहे, तो असा वेगळा नाही, तो एकरूप आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की मला मृत्यू आहे हे मी जाणू नये. ही जाणीव ठेवा की ह्याला मला मृत्यू आहे, ही जाणीव ठेवा की मी सशरीर आहे, आणि म्हणजेच मी अमर नाही. परंतु तो जो आपल्यातला पुरुष आहे तो अदृष्ट आहे, दिसत नाहीये, अंतर्निहित आहे, आपल्यामध्ये स्थित आहे, तो अमर आहे, तो स्वतंत्र आहे, तो एकरूप आहे. त्याला या सगळ्याचा उपसर्ग नाही, कारण तो आत्मा आहे, कारण तो आत्मा आहे. आपण आच्छादित आहोत. कशाची आच्छादित आहोत? अनेक गोष्टींनी आच्छादित आहोत. तमाच्छादित आहोत, अंधकाराने आच्छादित आहोत. हे अंधकार अज्ञानाचं असतं, हे अंधकार अंधश्रद्धेचं असतं, हे अंधकार, हा अंधकार जो आहे हा अविवेकाचा असतो. हे सगळ्या तमाने, या सगळ्या अंधकाराने आपण आच्छादित आहोत. आपण शोकाने आच्छादित आहोत. शोक म्हणजे दुःख नव्हे, शोक म्हणजे अर्जुनाला जो झाला होता तो शोक होता. अर्जुनाला शोक झाला होता भूमीवर, युद्धभूमीवर असल्यानंतर जेव्हा तो उभा राहिला तेव्हा या सगळ्या आपतेष्टांना मी कसा मारू, हे सगळे माझे आहेत हे म्हणणं हा शोक होता, विषाद होता. म्हणून तो अर्जुन विषाद योग आहे, विषाद होता. हे शोक, या शोकाने आपण आच्छादित आहोत. हे सगळं माझं आहे या मोहाने आपण आच्छादित. दुर्बलता ती तर आहेच आपल्याजवळ, ती वेगळी सांगायलाच नको. कष्ट म्हणजे दुःख, त्रास होतोय आपल्याला, कशाचा तरी क्लेश होतात आहे, त्यांनी आपण आच्छादित आहोत. हे सगळं दूर करायचं आहे. हे सगळं दूर करून आपण व्हायचं आहे, मी आपण व्हायचंय. तुम स्वयं बनना, मी स्व होणार, मी स्वतः होणार. या सगळ्या गोष्टी प्रवाहित करायच्या, सगळी आच्छादनं दूर करायची आहे. आणि मग मी स्वतः आहे, मी स्वतः आहे म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे, मी कसं आहे, माझं काय स्वरूप आहे, नेमकं सत्य स्वरूप काय आहे, वास्तव स्वरूप काय आहे, हे मला जाणायचं. श्री अरविंदांच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा, जेव्हा जेव्हा मला बरेचदा ज्या ठिकाणी बोलायची वेळ येते त्या ठिकाणी मी या ओळी उद्धृत करते. अतिशय चपखल अशा ओळी आहेत आणि त्या त्यांच्यासाठीच असाव्यात असं अगदी मला वाटतं. आव्हा टिळकांच्या या ओळी अतिशय सुंदर शब्दांमध्ये त्यांनी स्वचं वर्णन केलेलं आहे. मी ओळखिले मला पूर्ण आता, कशाला मला पाहणे आरसे. मी मला स्वतःला पूर्ण ओळखलेलं आहे, आता मला कशाला आरशात पाहावं लागतं, कारण की आरशात दिसणारं रूप म्हणजे मी नाहीच आहे ना. मी ओळखिले मला पूर्ण आता, कशाला मला पाहणे आरसे. माझ्या पुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे. माझ्या पुढे आत्मानुभूती, माझ्या पुढे हा जो माझ्यातला मी आहे, माझ्यातला वास्तव पुरुष आहे, हा माझ्या पुढे येऊन उभा राहिलेला आहे. मग आता दुसरे कुठलेही तर्क, कुतर्क, वितर्क करायची मला गरजच नाही. ते तर्क मला पटणारच नाही. माझ्या पुढे नित्य आत्मानुभूती, पटावे तुझे तर्क आता कसे. त्याला कारण काय आहे, कसं ओळखलंय स्वतःला, ते कोण, मी कोण आहे हे मी स्वतःला कसं ओळखलेलं आहे. तर कवी पुढे म्हणतात, मी ईश्वराच्या जगत कारणाच्या खरी हेतूची पूर्तता मंगल. मी मंगल पूर्तता आहे. कशाची? ईश्वराच्या जगत कारणाच्या हेतूची खरी पूर्तता. ईश्वराने हे जगत कारण का केलं?
त्याच्यामागे काय हेतू होता? तो हेतू म्हणजे मी आहे. मी ओळखिले मला पूर्ण आता. त्याच्यात बोला हवे ते मला काय येते. तुम्ही मला काही म्हणा, पुरे जाणा तो मीच माझे. मी मला ओळखलेला आहे. मी परमेश्वराच्या मी हे जगत कारण केलंय, जग निर्माण केलंय. तो जो हेतू आहे त्या हेतूची मी पूर्तता आहे, मी परिपूर्णता आहे. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की तुम्ही परमेश्वराचा पूर्ण निर्दोष आधार बना, मनुष्य बना. आणि मग हे जे मनुष्य बनणं हे कसं आहे, त्याची त्रिसूत्री दिली आहे. त्रिसूत्री त्याची दिलेली आहे. पहिलं सूत्र आहे अपनी आत्मा में स्वतंत्र बन. त्रिपदी म्हणून त्रिसूत्री म्हणून. अपनी आत्मा में स्वतंत्र बन. मनाने स्वतंत्र व्हायचं नाही. मनाने स्वतंत्र झाला की तो स्वच्छंद होतो. आत्मा में स्वतंत्र रहो. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ आहे की स्वतःच्या तंत्रानं, स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःच्या विचारानं, स्वतःच्या निर्णयानं चालणारा तो स्वतंत्र. स्वतः तंत्र असणं म्हणजे स्वच्या तंत्राने माझ्यातला जो स्व आहे, म्हणजे माझ्यातला हा जो वास्तव पुरुष आहे, म्हणजेच माझ्यातला जो ईश्वरी अंश आहे, त्या अंशाच्या तंत्राने चालायचं आहे. म्हणजे मला माझा आतला आवाज ऐकून चालायचा, त्याला दडपून नाही ठेवायचं. तो दडपून न टाकता तो ऐकायचा आहे. खूपदा आपण हा आवाजच सर्वप्रथम दडपतो. सर्वप्रथम आपलं अतिक्रमण त्या आवाजावर असतं. आपण तो नेस्तनाबूत करून टाकतो. त्याच्या जागी हा जो प्रतियमान पुरुष आहे ना, त्याचा आवाज स्थापित करतो आणि तो ऐकतो. म्हणून पहिल्याच या लेखाच्या या पहिल्याच भागामध्ये आपला आतला आवाज ऐका. आत्मा की पुकार सुना. आत्म्याचं ते तुम्हाला साथ घातली आत्म्याने ती ऐका. हा आतला आवाज ऐका म्हटलेला आहे. तो ईश्वराचा अंश आहे. म्हणजे कोणती गोष्ट जर मनातून वाटत असेल तर काय, मनातून वाटत असेल तर कर्मकांड करा. सगळे म्हणतात म्हणून किंवा कोण काही म्हणेल, लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, यांनी व्हायला नाही. मन खरं बोलत असतं. आपलं मन कधीही खोटं बोलत नाही, पण आपण त्याचं ऐकतच नाही. खरंच ते खरं बोलत असतं. म्हणजे तुम्ही स्वतःशी कोणी आपण आपल्या मनाचे विचार करून बघितलं प्रत्येकाने तरी आपल्या लक्षात येईल की आपलं मन हे कधीही खोटं बोलत नाही, कायम खरं बोलत असतं. अत्यंत प्रामाणिक असतं ते. पण आपण ते प्रामाणिकपणे ऐकणं आवश्यक. तोरा मना दर्पण काय. आपलं मन हा आरसा आहे आणि हा इतका वेगळा आरसा आहे. आपल्या या भौतिक आरशासारखा नाही आहे. भौतिक जो आरसा आहे ना, त्या आरशासमोर जरी आपल्याला जाऊन उभं राहायचं असलं तरी आपण कसंही जाऊन नाही उभं राहत. आरशात आपण नीटनेटकं आपल्या स्वतःला आपण कसं बघू शकतो ते बघायसाठी जाऊन उभं राहत. कसंही नाही जाऊन उभं राहत. स्वतःच्या बाह्य रूपाला फिनिशिंग टच द्यायसाठी आपण उभं राहतो. सगळे कपडे बिपडे घालून घेतो. मग त्याच्यानंतर ते नीटनेटके करायला, सरळ करायला, त्याच्यावरच्या सुरकुत्या घालवायला वगैरे आपण आरशासमोर राहतो. तसंच्या तसं नाही उभं राहत. कारण आपल्याला माहिती आहे आपण कसं आहोत आणि ते आपल्याला बघायचं नाही आहे स्वतःला आरशामध्ये. म्हणून आपण तसं उभं राहतो. मन हे त्याच्यापेक्षा वेगळा आरसा. त्या आरशासमोर उभं राहायला पाहिजे आणि त्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे. ते झालं, आपल्याला ते जमलं, आपण ते करू शकलो तर आपण ह्या पहिलं पाऊल हे टाकू शकू आपल्या स्वतःला ओळखण्याचं. दुसरं काय? दुसरं सूत्र आहे सब जीवों के साथ एकत्व प्राप्त कर. सगळ्या जीवांशी, प्राणीमात्रांशी, सगळ्यांशी एक व्हा. तर हे कठीण आहे. सगळ्यांना एक समजा, सगळ्या जीवांशी एक व्हा, सगळ्यांच्या मनामध्ये निवास करा. मुळात त्यांनी त्याच्यासाठी सूत्र सांगितलेलं आहे की हे हा निवास करायचा असेल तर आपलं निवासस्थान बदलायला पाहिजे. आपण कुठे राहतो? श्री अरविंदांनी इतकं छान म्हटलेलं आहे की आपलं निवासस्थान आहे, आपण जे राहतो ते आपण आपल्या क्षुद्र अहंकाराच्या घरात राहतो.
आपण राहतो ते अत्यंत क्षुद्र अशा, आणि त्याला आपण खूप मोठं समजतो, त्या अत्यंत क्षुद्र अशा अहंकाराच्या घरामध्ये राहतो. हे निवासस्थान सोडा, हे घर सोडा, बदला हे घर. हे शुभ नाहीये तुम्हाला, ही वास्तू काही तुमच्यासाठी खूप शुभ नाही, बदलून टाका. आपल्याला सांगतात ना बरेच लोक, तसं श्री अरविंद सांगतात आहे आपल्यासाठी, आपल्या स्वतःसाठी, की ही वास्तू काही शुभ नाही आहे. हे अहंकाराचं जे घर आहे हे सोडा. मग कोणत्या घरात राहायला जाऊ बाबा आम्ही? आत्म्याच्या घरात राहायला. आत्म्यात राहा, आत्म्यातची असे तुष्ट असं राहा. स्वतःच्या आत्म्यात राहायला जा. म्हणजेच माझं अस्तित्व हे मी नसून, अहंकार नसून आत्मा आहे. माझं अस्तित्व जे आहे ते आत्मारूप आहे, अहंकार रूप नाही आहे. हे सगळा जो अहंकार वगैरे आहे या बाह्य गोष्टी, हे शरीर बाह्य आहे, सगळ्या गोष्टी बाह्य आहेत. मला माझं स्वरूप ओळखायचं आहे, मला नेमकं काय हवं आहे, मला नेमकं काय करायचं आहे. आपण मीच्या अहंकारात राहतो, ते घर आहे, मी आहे, तो चिकटलाय आपल्याला. माझं नाव मला चिकटलंय, माझं गाव चिकटलंय, माझा व्यवसाय, माझं शिक्षण, या सगळ्यांनी आपल्याला त्याच्यात बांधून ठेवलं, म्हणजे त्या घरात राहायला बाध्य केलं. आणि ते घर फार सुरेख आहे हो, चुकसोयीने युक्त आहे, त्याच्यामुळे आपण त्याच घरात राहतो. आपल्याला वाटतं की बाबा किती छान, आपण फारच चांगल्या घरात राहतो, पण ते घर निवास करण्यायोग्य नाही. शंकराचार्यांच्या बाबतीतली घडलेली गोष्ट आठवत आहे ना, की त्यांना जेव्हा ते नदीहून स्नान करून आले, बाहेर जे कुत्र्याला घेऊन तो कोणी माणूस आला, आणि तो आल्याबरोबर त्यांनी म्हटलं की अरे दूर हो. तर त्यांनी पटकन विचारलं, काय दूर करू? हे शरीर दूर करू, की त्यातला माझ्यातला मी आहे तो मी दूर करू? काय दूर करू? काहीतरी दूर करायला हवं ना मला. तुम्ही सांगा काय दूर करू? याचं उत्तर त्यांना देता येईल ना. याचं कारण असं की दूर करण्यासारखं काही नव्हतंच ना. ज्या शरीराला ते दूर हो म्हणतात आहे त्या शरीरातला आत्मा आणि त्यांचा आत्मा एकच होता, त्याला कसं दूर करणार होते ते? आत्मा हे एकत्व आहे, त्याच्यामुळे त्याच्यात राहिलेलं. तिसरं पाऊल आहे, तिसरा तिसरी पायरी, तिसरा सोपान म्हणूया, आत्मा व्हा, अमर व्हा, मृत्यूवर विश्वास ठेवू नका, कारण मृत्यू हा शरीराचा. मी आत्मा आहे हे निश्चित झालं की मी अमर आहे, हे आपोआप आलंच ना, कारण आत्मा अमर असतो. मृत्यू हा या शरीराचा आहे. अमर होणं म्हणजे आपली सत्ता, चेतना आणि आनंद यात असीम असणं, यात अक्षय असणं. नेमकं काय? या तिन्ही शब्द हे समजून घेऊ आपण. सत्ता, सत्ता कशाला म्हणायचं? ज्याला आपण अधिकार किंवा राज्यसत्ता, द्रव्यसत्ता वगैरे म्हणतो, ती सत्ता नाही. आपली सत्ता म्हणजे काय? तर असण्याचा भाव. सत्ता म्हणजे असण्याचा भाव. सत्ता म्हणजे असणे, भाव. भाव कशाला म्हणायचा? नेहमीचा ओळखीचा शब्द आहे. भावते ते देव, की अमक्याचा भाव काय? हा भाव नाही. भाव कशाला म्हणायचा? पटकन लक्षात नाहीये. विरोधी शब्द बघूया. अभाव कशाला म्हणायचं? अभाव म्हणजे नसणे, म्हणजे भाव म्हणजे असणे, म्हणजे सत्ता म्हणजे भाव. आपलं असणं, आपलं अस्तित्व, आपली शक्ती, आपला अधिकार म्हणजे आपली सत्ता. आपलं असणं म्हणजे आपली सत्ता. तर ही जी सत्ता आहे, ही सत्ता, आपलं असणं, आपलं अस्तित्व, आपली चेतना आणि आपला आनंद, हे सगळं असीम आहे हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये असीम व्हायचं, आपल्या अस्तित्वामध्ये असीम व्हायचंय, विस्तारायचंय, पुढे जायचंय, असीम व्हायचंय, शक्ती असीम वाढवायची आहे, आपला अधिकारही असीम वाढवायचा आहे. हा अधिकार लोकांवरचा अधिकार नाही, स्वतःवरचा अधिकार, स्वतःवर असणारा अधिकार हा असीम करायचा आहे, हा मोठा करायचा आहे, हा वाढवायचा. म्हणून त्यांनी सुरुवातीला म्हटलं, स्वतःचं अतिक्रमण करा, स्वमर्यादा ओलांडा. म्हणजे सगळ्या मर्यादा, सारे बंधन तोड दो वाल्या मर्यादा नाही. समाजाच्या नीतिनियमाच्या, जगण्याच्या त्या मर्यादा नाही. आपण या सगळ्या बाह्य गोष्टींबद्दल बोलतच नाहीये. आपण आतल्या गोष्टींबद्दल सगळ्या बोलतोय, ज्या दिसत नाहीये. त्यामुळे आपल्या आत्म्याला वगैरे ज्या पडलेल्या मर्यादा आहेत, ज्या मर्यादित घरामध्ये तो राहतोय, त्याच्यातनं त्याला बाहेर पडायचं.
कसं करायचं? हळुवारपणे करायचं, हलकेच करायचं. कोश फोडून फुलपाखरू व्हायचं. इतक्या सहजतेने झालं पाहिजे. हा जो मर्यादांचा कोश आपल्या भोवती विणला गेलाय, सीमांचा कोश विणला गेलाय, तो कोश हलकेच दूर करून ते आवरण दूर सारून आपल्याला फुलपाखरू व्हायचं. मनुष्य प्राणी न राहता मनुष्य व्हायचे. मनुष्य प्राणी होऊ द्यायचा. मनुष्य प्राणी राहायचं नाही आहे. प्राणीपणाच्या मर्यादा ओलांडून मनुष्यपणाकडे जायचं. मनुष्यपणाची वैशिष्ट्य काय? मनुष्य हा विचार करणार. 3 गुण सांगितलेत मनुष्याचे श्री अरविंदांनी. मनुष्य विचारक आहे, मनुष्य शिल्पकार आहे आणि मनुष्य सौंदर्याचा उपासक आहे. म्हणून मग स्वतःतल्या अनंत शक्तींचा शोध घ्यायचा. या अनंत शक्तींचा शोध घ्यायचा आहे. हा भागवत मुहूर्ती आपण आपल्याला या सगळ्या जेव्हा शक्तींचा शोध लागलेला असेल तेव्हा आपण त्या मुहूर्ताचा उपयोग स्वतःसाठी करून घेऊ शकतो. स्वतःला मध्ये अनंत शक्ती आहे. आपल्यामध्ये भागवत संकल्प आहे, चांगला संकल्प आहे, भागवत चेतना आहे आणि भागवत शक्ती आहे. ह्याची जाणीव ज्या वेळेला आपल्याला होते, हे मनापासून जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा ती दिव्य शक्ती प्राप्त होते. ही दिव्य शक्ती हेच अतिमानस, आणि हे ज्याला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा तो अतिमानस. पायऱ्या आहेत या की स्वतःतनं स्वतंत्र व्हा, कोशातनं बाहेर पडा, आत्म्यापर्यंत पोहोचा. स्वतःपासून तर स्वपर्यंतचा प्रवास करा. तो प्रवास करून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सर्व शक्तींच्या अत्युच्च शिखरावर पोहोचता, असं श्री अरविंदांचं म्हणणं की ते अत्युच्च शिखर गाठा. आणि त्या अत्युच्च शिखरावर तुम्ही जेव्हा पोहोचता त्यावेळेला जी शक्ती तुमच्यामध्ये प्राप्त होते तीच दिव्य शक्ती असते, तीच अतिमानसिक शक्ती असते. आणि हे अतिमानसिक शक्ती प्राप्त झाली की अतिमानव होतो आणि तो अतिमानव दिव्य जीवन जगत असतो. दैवताची शक्ती त्याला सहाय्य होत असते. मग आता हे सगळं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्यामध्ये या शक्ती आहेत, आपल्याला माहिती आहे, पण त्या आवरणाखाली, आच्छादनाखाली आहे, कशाच्या तरी मध्ये गुरफटलेल्या आहेत, अडकलेल्या आहेत. मग या शक्ती ज्या आहेत, या शक्ती जसं एखाद्या धोंड्यामध्ये, एखाद्या पत्थरामध्ये, एखाद्या प्रस्तरामध्ये मूर्ती असतेच, फक्त ती ज्याला कोणाला ती दृष्टी आहे त्याच्याकडे बघण्याची, जो शिल्पकार आहे, म्हणून त्यांनी म्हणले मनुष्य हा शिल्पकार आहे. तो विचार करू शकतो, तो शिल्प निर्माण करू शकतो, तो शिल्पकार आहे. तो स्वतः आयुष्य घडवू शकतो. मग हा जो शिल्पकार आहे त्याला ती धोंड्यांमधली मूर्ती दिसलेली असते. आता काय करतो? छन्नी आणि हातोडा घेऊन फक्त त्या दगडातला अनावश्यक भाग काढून टाकतो की त्याच्यामुळे ती मूर्ती समोर येते. स्वतःतल्या अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या की आपल्यातली त्या साक्षात पुरुषाची, वास्तव पुरुषाची मूर्ती आपोआप बाहेर येईल. वेगळं नाही करायला लागणार आपल्याला, अनावश्यक भाग काढून टाका. निवडतो म्हणजे आपण काय करतो? नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो, खडे काढून टाकतो. भाजी निवडतो म्हणजे त्याची मुळं काढून टाकतो, त्याची खराब झालेली पानं काढून टाकतो. निवडणे हे आपण स्वतःसाठी वापरायचं. हे खूप सुरेख एका कवितेमध्ये केशवसुतांनी वर्णन केले आणि मला असं वाटतं की ती कविता मी सांगते आणि मग आपण थांबूया. आज थोडासा आपला शेवटचा भाग असल्यामुळे थोडा आपण जास्त वेळ घेतला, पण तरीसुद्धा ती कविता आहे आणि त्या कवितेमधनं जे या सगळ्याचं सार मला म्हणायचं आहे ते मी सांगू शकते. सुरेख कविता आहे केशवसुतांची, सृष्टीवरची. तारा निष्प्रभ जाहल्या निजपथी प्राची दिशा रंगली. सकाळ होते. तारा निष्प्रभ जाहल्या निजपथी प्राची दिशा रंगली. गायाला खग लागले मधुर निश्वासू फुले लागले. फुलांचे निश्वास मधुर यायला लागले, वासुवास पसरायला लागला. प्रावारून उषा तुषार पटला सूर्य प्रतीक्षा करी. तुषारांचं पटन दूर करून उषा सूर्याची प्रतीक्षा करत होती.
सूर्य प्रतीक्षा करी, होतो पाहत डोंगरावरी उभा मोहून मी अंतरी. कवी म्हणतो की हे सगळं दृश्य मनात मोहून मी अंतरंगात मोहून मी पाहत होतो एका डोंगरावर उभं. पश्चात्रास्पी म्हणून एक गुमला गंभीर तेथे ध्वनी, एक आवाज गुमला, तू मला बघू शकतोस का, बघतोयस मला तू, असा त्याचा अर्थ होता त्याचा. भो कुत्रासी विचारले निजमुखे तेव्हा तया लागून, कुठे आहेस रे बाबा तू, असं मी त्याला विचारलं. तेव्हा त्याने उत्तर दिलं, कुत्राप्यास्पीच सर्व वस्तुषु असे ते धवा उत्तर मिळालं, मी सगळ्या वस्तूंमध्ये आहे. ते ऐकूनी जरा करीत मना ठाकलो. नंतर मी विचार करत बसलो की नमकी काय आहे. तो म्हणतोय की मी सगळीकडे आहे, मला तर नाही दिसत आहे. धोंडा एक समीप हो पडूनिया होता तिथे त्यावरी गेली दृष्टी मधीय. समोरच एक धोंडा पडून होता, माझी दृष्टी त्याच्याकडे गेली आणि कौतुक तधी झाले मना भीतरी. माझ्या मनात एक कौतुक उत्पन्न झालं, एक आश्चर्य झालं, एक असं मला वाटलं का की त्या ध्वनीचे खरेपण मला धोंड्यात त्या भासले. मला असं वाटलं की त्यांनी जे सांगितलं की मी सगळीकडे आहे तर त्याचं खरंपण या दगडामध्ये दिसतंय. मग काढू बाहेर ते झटुनी मग हे चित्तात मी घेतलं. म्हटलं मग त्याचं खरेपण आहे ते धोंड्यात आहे, या दगडामध्ये, त्याला बाहेर काढू. प्रल्हादाने म्हटलं होतं ना खांबामध्ये ईश्वर आहे, तसा कवीला वाटलं की या दगडामध्ये तो आहे, ईश्वर आहे. त्यांनी जर म्हटलं मी सगळीकडे आहे तर तो या दगडात असणारच. म्हणून मग त्यांनी काय केलं, हे खूप महत्त्वाच्या 4 ओळी आहेत खरं म्हणजे, त्याच सांगायच्या होत्या, त्यासाठी एवढी कविता सांगितली. टाकीचे म्हणून तयावरी जदी आघात मी बोपिले. टाकीचे घाव मी त्यावर घातले. टाकीचे म्हणून तयावरी जदी आघात मी बोपिले, तो सांगू म्हणून किती मजमनी आश्चर्य जे दाहले. माझ्या मनामध्ये मला स्वतःला खूप आश्चर्य वाटलं. मूर्ती दिव्य अशी उतरली धोंड्यामधून निभली. त्या दगडातून सुंदर दिव्य मूर्ती तयार झाली की हो. मी नुसतं जिकडून तिकडून घाव घातले आणि त्याच्यातल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या तर एक दिव्य मूर्ती त्या धोंड्यामधून बाहेर आली. माझी दृष्टी असे अलौकिक मला जाणीवही झाली. मला ही जाणीव झाली की माझी दृष्टी अलौकिक आहे, म्हणजे मला स्वतःलाच हे करता येत आहे, मला स्वतःलाच हे जाणता आहे. हाच तो प्रवास आहे. आधी आपलं यथार्थ, आपल्यातला यथार्थ वास्तव पुरुष कुठे आहे शोधणं, त्याच्यावर टाकीचे घाव घालून त्याच्यातलं हीण काढून टाकणं, जे अनावश्यक गोष्टी आहेत त्या स्वतःतले काढून टाकणं आणि मग ती सुंदर मूर्ती आपल्यासमोर उभी टाकलेली पाहणं, हा आनंदाचा भाग आहे. आणि ही सुंदर मूर्ती म्हणजे अतिमा. अशा या दिव्य शक्तींनी युक्त अतिमानवाची कल्पना श्री अरविंदांनी केली आहे आणि त्या अतिमानवात आपलं रूपांतरण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी हे जे आध्यात्मिक मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. पुढचे आणखी 3 विभाग आहेत त्याच्यामध्ये, बऱ्याच पद्धतीने त्याच्या पुढचं मार्गदर्शन केलं आहे. आज आपण इथं भागवत मुहूर्त ह्या एका छोट्याशा लेखावरचं विवेचन संपवूया आणि नंतर पुन्हा कधीतरी याच्या पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.